नाशिकच्या आध्यात्मिक ओळखीला नवा आयाम मिळालाय। रामकाल पथकाच्या कामांना आता वेग आलाय। रामकाल पथकाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे। काळाराम मंदिर ते रामकुंड मार्गावरील कामांना सुरुवात झाली आहे। याचा ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरातून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रामकाल पथच्या पहिल्या टप्प्यातील कामांना जो आहे तो प्रारंभ झालेला आहे। सुरुवातीला केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी 65 कोटींचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जो निधी आहे तो कामांची प्रगती पाहून जो आहे तो दिला जाणार आहे। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात रामकाल पथ हा एक महत्त्वाचा पथ जो आहे तो ठरणार आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर काळाराम मंदिर असेल, सीता गुफा असेल ते रामकुंडापर्यंत रामायणातील जे चित्र आहे त्या भिंतींवर रंगवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मंदिराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी रंगरंगोटी असेल, सौंदर्यीकरणाची जी कामे आहे ती सुरू केली जाणार आहे। या प्रकल्पासाठी एकूण 46 कोटीची जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे। त्यातील सुरुवातीला 100 कोटी जे आहे ते केंद्र सरकारकडनं देण्यात येणार आहे। त्यासाठी 65 कोटींचा जो निधी आहे तो प्राप्त झालेला आहे। उर्वरित जे निधी आहे तो जर आपण बघितला तर कामांची प्रगती पाहून जो आहे तो दिला जाणार आहे। महत्त्वाचे जे चित्र आहे त्या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे नाशिककरांसाठी म्हणा किंवा येणाऱ्या भाविकांसाठी रामकाल पथ हा संपूर्ण महत्त्वाचा ठरणार आहे। यामध्ये सरदार चौक असेल, काळाराम मंदिर परिसर या ठिकाणी जर आपण बघितलं तर विविध अशा कलाकृती ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकूणच कॉरिडॉर जो आहे तो या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांचा प्रारंभ या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।